हे लोक तर स्टंटबाजी राज ठाकरे सारखी मराठा आरक्षण देता येणार नाही। आणि मला मराठा भावांना हेच सांगायचंय, जरंगेच्या नादी लागू नका। गंभीर अपराध मागच्या त्याच्यात दाखल झालेले आहेत। सरकार ऐका, ऐका सरकार, तुम्ही ऐका। मराठा आरक्षण देत असेल सरकार तर त्या बाबीला तात्विक संविधानिक म्हणून माझा विरोध असेल आणि सर्वांकष विरोध असेल, हे डंके की चोट पे मी सांगत। आज एकीकडे भारत पाकिस्तान मॅचचा हाय फीवर आहे, तर दुसरीकडे जालन्यात जरांगे पाटील यांची सभा। आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत। सदावर्तेजी, जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 50,000हून अधिक लाखभर कार्यकर्त्यांची, लोकांची सभा ऐकायला उपस्थित असणाऱ्यांची गर्दी होती। काय सांगाल या सभेबद्दल, काय वाटतंय? आणि मनोज जरांगे पाटील जे तुमच्याबद्दल बोललेले आहेत की तुमचे पॉलिटिकल बॉसेस किंवा तुम्ही ज्यांचं सांगून या संपूर्ण प्रश्नात उतरलेले आहात ते आहेत देवेंद्र फडणवीस, तर या सगळ्या विधानांबाबत काय सांगाल? पराभूत मनोवृत्ती माणसाला काही बोलायला लावते। आणि सांगायचं तात्पर्य की आपण जे म्हणालात की 50,000 वगैरे, ते अधिकृत आकडा शासनाचा येऊ देत। अशा प्रकारच्या यात्रा आमच्या महादेव यात्रा असतात, त्याच्यानंतर विविध पारायणं असतात। अशी म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी हे होतात। हे काही म्हणजे फार मोठा कार्यक्रम होता किंवा सभा होती असं मी मानणाऱ्यांपैकी नाही। एक छोटीशी जरंगे जत्रा होती आणि जत्रेचं असं असतं की बऱ्याचशा गोष्टी त्या म्हणजे असं मौज करून गेल्यासारख्या असतात। त्यामुळे मला काय त्याच्यावर फार गांभीर्य असं वाटत नाही। राहिला जरंगेंचा, ते म्हणजे रानबुलं असल्यासारखं ते कायम बोलत राहिलेत। संविधानिक दृष्टिकोन नाही आहे आणि मी म्हणणार नाही किती टक्के हरवली, परंतु जे जरंगे स्वतःच्याच बोलण्यामध्ये सांगतात अगोदर की मराठा वेगळा प्रवर्ग करून द्या, मराठा बोलत राहतात। अचानकच म्हणतात की कुणबी म्हणून देऊन टाका, म्हणजे जरंगेलाच माहिती नाही आहे। आणि म्हणजे मराठा की कुणबी, ओबीसी की मराठा, स्वतंत्र प्रवर्ग, त्याच्यामुळे मराठा युवकांनी कायदेशीर बाब समजून घेतली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतंय की हे जे सगळं काही जरंगेचा सारीपाठ आहे तो एकच आहे की पॉलिटिकल बॉसेस माझे म्हणण्यापेक्षा श्रद्धेय देवेंद्रजींनी तर मराठा आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणाला आम्ही विरोध केला होता आणि देवेंद्रजींचं सरकार गेल्याच्या नंतर ते आरक्षण जे आहे मान्य सर्वोच्च न्यायालयात आम्ही अल्ट्रा व्हायरस किंवा अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो, कारण आम्ही खुल्या वर्गातल्या 50% जागांसाठीचं प्रतिनिधित्व करतो। तेच बेसिक स्ट्रक्चर आहे या देशाचं, पिल्लर आहे या देशाचं। आणि त्यामुळं जरंगेच्या त्या वल्गनांना अर्थ नाही। मी उलट प्रश्न असं म्हणेल की आपण जर पाहिलं की शरद पवारांची जी भूमिका आहे, ती भूमिका पुण्यामध्ये एक भूमिका होती काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाच्याच कार्यक्रमात, मराठा आरक्षणाच्या संदर्भानं मिळू शकत नाही कारण त्यांची सत्ता होती, त्या धर्तीवरलं बोलणं होतं। त्यानंतर शरद पवारांची पूर्व इतिहास जर पाहिला आपण, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, तर दत्ता सामंतांच्या खुनाच्या वेळेस किती मिनिटामध्ये किती रन मारला त्या काळात ते बघा। त्यानंतर अशाच प्रकारे आरक्षणाच्याच मागणीसाठी गोंड गोवारींची ते कशा प्रकारे शरद पवारांनी एअरपोर्टपर्यंत गेले आणि कसं काढता पाय घेतला ते बघा। त्याच प्रकारे शरद पवार त्याच लाईनवर, त्याच धर्तीवर शरद पवार कसे पोहोचले होते जरंगेकडे मागच्या उपोषणाच्या वेळेस, जेव्हा पोलिसांना प्रचंड मारहाण झाली, 32 पोलीस जखमी झाले, पोलिसांना नाहकपणे त्रास विनाकारण सहन करावा लागला। तुम्हाला म्हणजे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे मला की मी श्रद्धास्थान मानतो कधीसुद्धा देवळांना। पोलिसांचे जे रिपोर्ट्स मी पाहिले, पोलीस महासंचालकांना जे सबमिट झाले, मी एक वकील आहे, लोक मला ओपिनियन विचारायला येतात। उद्या तुम्ही म्हणाल की तुम्हाला कुणी दिले, मी ओपिनियन विचारायला येतात, ते रिपोर्ट्स पाहिले तर पवित्र मंदिराच्या टेरेसवरून सुद्धा दगडफेक झाली। ही कृती आहे, ही लायकी आहे, हे कॅरेक्टर आहे। हे कॅरेक्टर कोणाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही। पोलिसांवर नाही, होमगार्डवर सुद्धा कोणी डोळा उचलून पाहू शकत नाही। हे सगळं काही पार्सल ऑफ वैचारिक शरद पवार आहे असं मी म्हणणाऱ्यापैकी आहे। त्याच्यामुळं जरंगेच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही। आणि आज ओसरले ते जरंगे जरंगेकडे कोणतंही अधिष्ठान नाही, वैचारिक अधिष्ठान नाही, संविधानिक अधिष्ठान नाही, माजोरीपणाची भाषा बोलल्यासारखे बोलले आणि स्वतःला पाटील म्हणून घेतात। इटसेल्फ इज इनफ। एकदा तुम्ही सुपरमसी मान्य केली, तुम्ही श्रेष्ठत्व मान्य केलं
आणि दुसरी गोष्ट, सगळीकडलेच पोलीस पाटील बघून घ्या आपण, सगळीकडेच आमदार, खासदार, मंत्री स्वतःच म्हणतात 200 आमदार आहेत. अरे मग 200 आमदार आहेत म्हणजेच सगळीकडे सुपरमसी आहे. त्याच्या पलीकड आज ABPच्या माध्यमातून मी तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो. ह्याच्यामध्ये काही बोगस प्रमाणपत्र घेतलेले कुणब्यांचे काही अधिकारी आहेत. तुम्ही म्हणाल की छोटे मोठे अधिकारी नाही, ऑल इंडिया सर्व्हिसचे अधिकारी. उदाहरणार्थ इन्कम टॅक्सला एक अधिकारी नागपूरला आहे आणि त्यांनी रेंगे नावाचा अधिकारी आहे, परभणीचा अधिकारी आहे. आणि अशा प्रकारचे जे अधिकारी ज्यांना भीती आहे की या जरंगेच्या आंदोलनामुळं आता त्यांचे सुद्धा रिपोर्ट्स ओपन होतील आणि गाव मराठा आणि एकटाच झाला कुणबी, हे सगळं उघडं पडेल. अशा अधिकाऱ्यांनी मिळून सुद्धा जरंगेची ही यात्रा शरद पवारांप्रमाणेच वैचारिक मदत, सगळ्याच दृष्टीची मदत करून उभारली आणि आजची ही जरंगे यात्रा झाली असं मी म्हणेन. मात्र त्यांनी जो आरोप केलेला आहे तुमच्यावर, तो आणखी एक आरोप असा आहे की सदावर्ते यांनीच मराठा आरक्षणात खोडा घातलेला आहे. तुमचा विरोध मराठा आरक्षणाला कायम असणार आहे का? कारण मराठा समाजामध्ये जी भावना आहे होताना दिसते. हो, मला जीवे मारण्याची धमकी आहेत. एक नाही, शेकडो आहेत, हजारो आहेत. पोलीस वॉच करत आहेत. माझे सगळे फोन असणारच, कारण त्यांचा तो हे आहे, ड्युटीचा भाग आहे. आणि मला म्हणजे जॉईंट CP साहेबांना मुंबईच्या माहिती आहे, DCP जे चिवटेंना ही गोष्ट माहिती आहे, सांगितलेली आहे. माझी हत्या होऊ शकते, परंतु माझी हत्या होऊन सुद्धा मला एक म्हणायचं आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये 50% जे खुल्या गुणवंतांचं नेतृत्व माझ्याकडे आहे. ब्राह्मणांपासून ते वैश्य, ते कोमटी, ते जैन, मारवाडी, सिंधी, ज्या भावांना, खुल्या गुणवंतांना ह्या जागा ठेवलेल्या आहेत भारतीय संविधानाने बेसिक स्ट्रक्चर म्हणून. त्याची जिम्मेदारी माझी आहे. मी एकच आज सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सरकार ऐका, हो ऐका, सरकार तुम्ही ऐका. तुम्ही जात धर्म आरक्षणाच्या नावाखाली तुम्ही चर्चा त्यांच्याशी करता. आजपर्यंत आम्ही ते करू दिल्या, परंतु आज मी आपल्या माध्यमातून एक नवी घोषणा करत आहे. या देशाला आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणातून मुक्त करण्यासाठी जेव्हा केव्हा परत आरक्षणाचा विषय घेऊन सरकारकडे कोणी चर्चेसाठी जाईल, मग ते मराठा आरक्षण असो की काही असो, त्यावेळेस खुल्या गुणवंतांसाठी आम्हाला सुद्धा तुम्हाला ऐकावं लागेल. हे लोक जर स्टंटबाजी राज ठाकरे सारखी किंवा ते काय म्हणतो त्यांना आपण, ते जे काही करतात इव्हेंट, त्या टाईपचं जर कोणी आंदोलन करत असतील तर आम्ही खरं प्राणांतिक उपोषण करू. कोणत्याच प्रकारे आरक्षण देता येणार नाही असंविधानिक ठरलेलं, त्याचबरोबर अल्ट्रा व्हायरस मान्य सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेलं, मागास नाही म्हणून ठरवलेलं. त्यामुळं मराठा आरक्षण देता येणार नाही. आणि मला मराठा भावांना हेच सांगायचं आहे, जरंगेच्या नादी लागू नका. गंभीर अपराध मागच्या त्याच्यात दाखल झालेले आहेत. शरद पवारांचं राजकारण हे कायम दुटप्पी राहिलेलं आहे. आंबेडकर विद्यापीठाच्या नामविस्तार होऊ शकला नाही. हजारो विद्यार्थी कार्यकर्त्यांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. त्याच प्रकारे जरंगेच्या नावाखाली पुन्हा आता शरद विचारश्रेणी जर त्यांच्या सोबतीला असेल तर परत मराठा युवक तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतःच्या करिअरला धोका निर्माण करून घेऊ नका. मराठा आरक्षण मिळणं नव्हे, मराठा आरक्षण देत असेल सरकार तर त्या बाबीला तात्विक संविधानिक म्हणून माझा विरोध असेल आणि सर्वांकष विरोध असेल, हे डंके की चोट पे मी सांगत आहे. मात्र सगळेच राजकीय नेत्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा कुणाचाच मराठा आरक्षणाला कधीच विरोध नसतो. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही असंच सगळे राजकीय नेते म्हणतात. आणि त्यामध्ये तुम्ही ज्यांचा वारंवार उल्लेख करतात ते श्रद्धेय नेते सुद्धा असतात. एक लक्षात ठेवा, राजकारण आणि देशाचं रक्षण हे फार वेगवेगळं आहे. देशाचं रक्षण सामान्यपणे सैनिक करत असतो सीमावर्ती भागात, त्या पाकिस्तान्यांची वन टू करून टाकण्यासाठी. त्याच प्रकारे माझ्यासारख्या सामान्य शिपाई समजतो मी खुल्या वर्गातल्या माझ्या विद्यार्थ्यांचा, गुणवंतांचा. ती माझी जिम्मेदारी आहे. मी संविधान तज्ज्ञ आहे, मी डॉक्टरेट आहे, PhD. नेते मंडळी हे PhD असतात परंतु त्यांच्या राजकारणात असतात. मी PhD जो आहे संविधानात आहे. संविधान माझा विषय आहे. डॉक्टर जयश्री पाटील ज्या माझ्या मिसेस आहेत ते डॉक्टरेट आहेत लॉमध्ये. आमचा विषय आहे आणि आमच्या विषयाशी संबंधित कायम आम्ही उभे राहू. मग ते राज ठाकरेंची हिंसक भाषणं असतील त्याच्याही विरोधात उभं राहू आणि जरंगेसारखे लोक जे देशाला
आणि संविधानाला अस्थिर करायला निघाले असतील त्याच्या विरोधात उभं राहू. हे आरक्षण मिळणं नव्हे, कायम आम्ही उभे राहू. जरांगे पाटलांबाबत तुम्ही एक विधान केलं मगाशी की ते कुणाच्या सांगण्यावरनं हे सगळं करता आहेत. तुमचा रोख नेमका कुणाकडे? पहा, मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात अगोदर जरंगेकडे कोण पोहोचलं होतं. ज्या प्रकारे आज आपल्याला दिसत आहे आजची जी जरंगे जत्रा, ती जरंगे जत्रा रानबुलं असल्यासारखी होती. त्या जत्रेमध्ये पोहोचलेले ह्यापूर्वी म्हणजे सगळ्यात अगोदर जरंगेला भेटायला कोण गेलते? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार. जिथं शरद पवार जातात तिथंच अशी वाटूळ उठवतात. ती वाटूळ असते, ते स्थैर्य नसते. हे जरंगेने लक्षात घेतलं पाहिजे, मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी. तर त्यामुळे जरांगे पाटील यांची सभा ही सभा नसून ती एक जत्रा आहे असं मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि सोबतच जे संविधानाच्या अधीन राहून देता येईल तेच आरक्षण दिलं जावं या भूमिकेशी आपण ठाम असल्याचंही ते म्हणतात. कॅमेरामन गजानन मनशी पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.